नमस्कार मंडळी, आज नवरात्रीचा 5वा दिवस आहे आणि आजचा रंग पांढरा आहे. तर आपण आज पांढऱ्या रंगाची रेसिपी बनवणार आहोत. तर चला बघूया रेसिपी काय आहे. ते आंबेमोहर तांदूळ पाव कप घेतलेला आहे. याची आपण खीर बनवणार आहोत. तर मी हा तांदूळ एका बाउलमध्ये ट्रान्सफर करत आहे आणि याला आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर तुम्ही तांदळाची खीर बनवत आहात तर शक्यतो वासाचा तांदूळ घ्यायला ट्राय करा. याने खीर खूप छान बनते. तर मी ते तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. एका मिक्सरच्या जारमध्ये मी त्याला ट्रान्सफर करणार आहे. पल्स मोडमध्ये आपल्याला 1 ते 2 वेळा फिरवायचं आहे आणि फक्त त्याची कणी करून घ्यायची. खूप बारीक वाटायचं नाही आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. ही स्टेप यासाठी करायची जेणेकरून तांदळाचा जो वास आहे तो खिरीमध्ये छानपैकी रिलीज झाला पाहिजे. तर मी आता एका साईडला जी दुधावरची साय असते ती काढून बाजूला करत आहे. ती साय व्यवस्थित फेटून आपण एका साईडला करून ठेवणार आहोत, कारण आपण ती पुढे रेसिपीमध्ये वापरणार आहोत. तर मी ते ही रेसिपी बनवण्यासाठी साजूक तूप वापरलेलं आहे. तर तुम्ही ते वनस्पती तूपही वापरू शकता, पण साजूक तुपाने खीर खूप छान बनते. तर इथे मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे एका कढईमध्ये आणि त्या तुपामध्ये आपण जो तांदळाची कणी करून घेतलेली आहे ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. यामुळे काय होतं की आपली जी खीर आहे त्यामध्ये तांदळाचे गट्टे गट्टे राहत नाहीत आणि एकसारखी खीर बनते. म्हणून आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपल्याला पाव कप खोबऱ्याचा चव याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. तोही व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटं परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा कप दूध ॲड करणार आहोत. तर दूध त्याच्यामध्ये ॲड करून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याला परत एकदा परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित ते दूध आटरत आले असं आपल्याला वाटल्यावर पुन्हा अर्धा कप आपल्याला त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे आणि परत एकदा त्याला व्यवस्थित न थांबता परतत राहायचं आहे. जर आपण तसंच सोडलं तर खाली तांदूळ लागू शकतात, म्हणून एकसारखं ढवळत आपल्याला परतायचं आहे. तर दूध पुन्हा आटलेलं आहे, तर परत एकदा आपल्याला अर्धा कप दूध याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ही स्टेप यासाठी करायची की जेव्हा खीर तयार होते तर गार झाल्यानंतर ती शिऱ्यासारखी घट्ट होऊ दे नको, जशी आहे तशीच राहावी. म्हणून थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. तर दूध पुन्हा आटलेलं आहे. इथे 75% तांदूळ शिजलेले आहेत. तर पुन्हा एकदा मी अर्धा कप दूध याच्यामध्ये ॲड करते. एकूण 2 कप दूध मी या रेसिपीसाठी वापरलेलं आहे. तर पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिट चांगलं ढवळून घेऊन एकदा चेक करून घ्यायचं आपले तांदूळ शिजलेत का ते. तर मी ते चेक करते तांदूळ शिजला आहे का ते तुम्हाला जवळून दाखवते. तर व्यवस्थित तांदूळ आपला शिजला आहे. तर ह्या स्टेजला आपल्याला जी आपण साय बाजूला काढून ठेवली होती ती ॲड करायची आहे. याने आपल्या खिरीला एक छान रिचनेस मिळतो, टेस्ट छान येते. तर ह्या सगळ्या स्टेपनंतर लास्टला आपल्याला याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे. मी ½ कप साखर यामध्ये ॲड करते. साखर सुरुवातीला अजिबात ॲड करायची नाही, नाहीतर आपली खीर चिकट बनते, अशी व्यवस्थित बनत नाही. कधीही साखर लास्टला ॲड करायची. तर साखर विरघळून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत आणि वेलची पावडर ॲड करणार आहोत. आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. तर बघा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते खीर किती परफेक्ट झाली आहे. इथे मी गॅस बंद केला आहे. तर खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, एकदम परफेक्ट आपली खीर झालेली आहे. ती एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि तिला गार्निश करून घेत आहे. तर मी तिला रोज पेटलने गार्निश केलेलं आहे. बघा दाखवते. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका आणि पुन्हाच अशा रेसिपींबरोबर आपण भेटू. धन्यवाद.